आणि दीपक बोरोडे सर या चारही पंथांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या नीरज राणवत सर येणार पॅनल सगळ्या विनंती आहे। नीरज राणवत सर नीरज राणवत सर, दीपक बोरोडे सर, शशी मेहर सर, दीपक बाविस्कर सर, गणेश जी बाविस्कर सर, तर चारही अतिशय दक्ष कामगिरी राहिली। पाच रजनीमध्ये ज्यानं उत्तम कामगिरी केली ते येणार पॅनलचे सर्व चार पंच आपण पाहतोय। नीरज राणवत सर, तर सर या आपण नीरज राणवत सर, त्याचबरोबर शशी मेहर सर, सर घ्या सन्मान घ्या शशी मेहर सरांचा। शशी मेहर सरांचा सन्मान इथे केला जाईल। शशी मेहर सरांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय। त्यानंतर मात्र आपण पाहतोय गणेशजी बाविस्कर सर, गणेशजी बाविस्कर सरांचा सन्मान इथे केला जाईल। शिर्डी प्रीमियर लीग चा प्रवास करून इथपर्यंत केला त्यांनी। उत्तम पंच म्हणून त्यांची नेहमीच ख्याती राहिली। दीपकजी बोर्डे सर आपलाही आपण सन्मान स्वीकारायचा आहे। बिग बॅश स्पर्धा गाजवली आणि आपल्या उत्तम निर्णयाने मात्र सगळ्यांची मनं जिंकणारा हा आणखीन एक अवलिया म्हणजे खऱ्या अर्थानं दीपक बोर्डे सर। येणार पॅनल मुख्य कार्यकर्ते नीरज राणवत सर, आपण या। येस येस प्लीज या नीरज राणवत सर, कारण खऱ्या अर्थानं पहिला सन्मान तर आपलाच बनतो, कारण या पॅनलला नाव आपलं राहिलं आहे। येणार पॅनल अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी नीरज राणवत सरांची राहिली। एक दर्जेदार खेळाडू सोबत उत्तम माणूसही, ज्या माणसानं माणूस पण जपलं आणि आपल्या निर्णयावर ठाम राहणारा व्यक्तिमत्व, उत्तम पंच म्हणजे ओळख राहिलेले आदरणीय श्री नीरज राणवत सरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। यानंतर सन्मान राहील महाराष्ट्रभर त्यांचा आवाजाचा बोलबाला राहिलाय आणि अगदी भारदस्त आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे अच्छे बड्डे बॉय जयजी भोसले यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल। जयजी भोसले यांच्या सन्मान इथे केला जातोय। खऱ्या अर्थानं अप्रतिम समालोचन, भारदस्त आवाज, ज्या आवाजानं सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलंय, अतिशय उत्तम दर्जाच्या आवाजानं। धन्यवाद सर, आपण या स्पर्धेला आलात आणि आपल्या अमोघ वाणीतून आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल तुमचंही विशेष आभार। पुढील सन्मान आपण करतो आहोत। गेले 12 वर्ष आणि हे 13वा पर्वामध्ये जो आवाज आपण सातत्याने आपल्याशी जुळलेला आहे आणि तथा एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते की गेले 13 पर्वामध्ये विनाशुल्क जे आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आणि जिथे या दिनेशजी पाटील सर यांचा विशेष सन्मान करत असताना आम्हाला अभिमान आहे की ते स्वतः उपसरपंच पदी देखील विराजमान आहेत। ही जिम्मेदारी, ही जबाबदारी सांभाळत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे। माजी खासदार, आमदार व दोस्ती चषक 2025 गेले 13 पर्व
जे सातत्याने आपल्या सोबत आहेत, ज्यांचा विशेष सन्मान, महाराजांची प्रतिकृती आणि त्याच वेळेला आज मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन दिनेजी पाटील अर्थात बंधू यांचा सन्मान आपण केलाय. थँक्यू व्हेरी मच. पाच संघांनी सुपर 5 मध्ये प्रवेश नोंदवला आणि सगळ्यांना आपल्या परीनं उत्तम कामगिरी केली. अंतिम सामन्यात सामनावीर आम्ही अनाऊन्स करतोय. या सगळ्या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते मात्र अंतिम सामन्यात सामनावीर 10 बॉल्स 33 धावा ठोकणारा अंबिका किराणा स्टोर्स कासारे वडवलीचा नरेंद्र भारती. तर सगळ्या खेळाडूंनी समोर यायचंय, लक्षात घ्या. अनाउन्समेंट वारंवार होणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. त्याच्यामुळे सगळ्या टीम्सनं लवकरात लवकर स्टेजच्या समोर यायचंय. कुणीही दूर राहू नका. नाव घेतल्यानंतर तुम्ही येणं गरजेचं आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर दर्जेदार खेळ, 3 चौकार 3 षटकारांसहित ज्यानं अफलातून इनिंग सजवली, नरेंद्र भारती. स्पेशल ट्रॉफी पहा. अंतिम सामन्याचा सामनावीरासाठी ही मात्र एक स्पेशल ट्रॉफी आयोजकांकडून मॅनेजमेंट स्किल दाखवलंय. अभिनंदन नरेंद्र भारती. क्रमांक 5 रोख रक्कम 25,000 रुपये भव्य चषक संघ आहे जय हनुमान बेलपाडा. जय हनुमान बेलपाडा संघ मित्रांनो, पहिल्या रजनीमध्ये ज्या संघानं आपलातून कामगिरी केली, दिमागदार खेळ दाखवत फलंदाजीच्या आधारावरती मोठमोठ्या धावा उभारल्या आणि गोलंदाजांनी अगदी क्लोज काउंटर्स मध्ये एका सामन्यामध्ये 8 धावा वाचवल्या. त्याच्यामुळे तो संघ सुपर 5 मध्ये पोहोचला. आज मात्र भरीव कामगिरी करता आली नाही, परंतु आज तोही संघ लढलाय. तो संघ क्रमांक 5 ची पारितोषिक कमावतोय जय हनुमान बेलपाडा संघ. अभिनंदन बेलपाडा टीम. रोहन कडू आणि टीमचं सगळ्यांचं मात्र विशेष कौतुक राहील. सगळ्या टीमनं उत्तम कामगिरी केली. हातात हात घालत मात्र दयानंद मात्रे असेल, त्याचबरोबर भाई कडू असेल, रोहन कडू असेल, या सगळ्यांचं विशेष कौतुक राहील. रोहन, तुमचाही खेळ अप्रतिम दर्जेदारच राहिलाय. दयाचा खेळ आजही तसाच बहरत राहिलाय. त्याच्यामुळे सगळ्यांना खुश केला या टीमनं आणि स्वतःच्या जबाबदारीवर प्रथम फलंदाजी करत प्रत्येक सामने धाव वाचवणारा हा संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय. क्रमांक 5 अभिनंदन रोहन आणि सगळ्यांचं तुमचं विशेष कौतुक. क्रमांक 4 ट्रॉफी गोज टू नो डाऊट. तसे म्हटलं तर ही इनडायरेक्टली वाईल्ड कार्ड एंट्रीज होती. अप्रतिम खेळ राहिला आणि ज्या नावानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय, यशस्वी पॅकर अलंकार पाटील आपल्या वडिलांच्या नावानं अनेक टुर्नामेंट खेळवत आहेत. वडवली बी संघ असेल, सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ असेल, या सगळ्याच संघांना पॅक करणारा आणि यशाचा मार्ग खुला करणारा अलंकार पाटलांचा संघ ठरलाय. चतुर्थ क्रमांक चंद्रकांत स्मृती जितू आई जीते, यायचा पण जितू आई जीते हरीश गावणे टीम. या आपण लगेच सगळ्यांनी निलेश पाटीलचं कौतुक केलं जाईल. काय सुरेख खेळ राहिला निलेशचाही. सगळ्या टीमने बसून घ्यायचंय. खऱ्या अर्थानं पाहिलं ना प्रतीश पाटील सर, तर तुम्हाला विचार करण्याची गोष्ट आहे, पाय वर घ्या. कारण एक गोष्ट महत्वाची आहे, ज्या टीम्सला किंवा ज्या खेळाडूला बक्षीस असते तेच खेळाडू शेवटपर्यंत थांबतात. येणाऱ्या काळामध्ये थोडंसं कदाचित फेरबदल होऊ शकतात. कारण आयोजकांनी तोही निर्णय घेतला होता की जर ज्या खेळाडूला इंडिव्हिज्युअल बक्षीस दिली जाईल तो उपस्थित नसेल तर बक्षीस कॅन्सल करायची आणि दुसऱ्याला द्यायची. परंतु मग त्याच्यामध्ये वेगळा मेसेज जातो. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे नियम फॉलो केले जातील. अभिनंदन हरीश गावणे टीम, वेल प्लेड हरीश. आणि दर्जेदार खेळ निलेश पाटील तुझाही अभिनंदन. अलंकार पाटील तुमचंही विशेष कौतुक. क्रमांक 3 पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड एंट्री. जणू काही वाईल्ड कार्ड एंट्रीचाच या टुर्नामेंट होते की काय. नो डाऊट मोक्याच्या क्षणाला शेवटपर्यंत टॉस उडवायला बोलवायचं की नाही हा प्रश्न पडला होता, परंतु ज्यांना येऊन आम्हाला सहकार्य केलं, जय माता दी दिगोडे संघ क्रमांक 3 अप्रतिम खेळ राहिला
आयुष कोहली आणि टीम निवृत्ती पाटील सगळ्यांनीच मंत्रमुग्ध केलं आणि या स्पर्धेमध्ये ठरलाय क्रमांक 3 चा मानकरी. आयुष कोहलीने तर सगळ्याच मॅच जवळपास मॅन ऑफ द मॅच घेतल्या. उत्तम खेळ राहिला टीमचा. संपूर्ण आयोजकांच्या वतीनं ट्रॉफी सुपूर्द केली जाईल, धनादेश दिला जाईल. प्रदेश पाटील या तुम्ही खूप मोठं योगदान तुमचंही आहे. निलेश दादा पाटील पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं की स्वर्गाला हात लावून आलेला हा संघ जवळपास आपल्या घरात दाराच्या गावाच्या वेशीपर्यंत पराभव घेऊन गेला होता. काय तिथून परत आला आणि सरळ तृतीय क्रमांक. अभिनंदन टीम डी घोडे. निवृत्ती पाटील तुमचं विशेष कौतुक आणि आयुष कोळी तुमच्या सगळ्या संघाचं विशेष कौतुक. सूरज तुमचं विशेष कौतुक. क्रमांक 2 पुन्हा एकदा हे मगाशी म्हटलं बॅकअप केला ना बॅकअप केला. टायगर अभि जिंदा आहे सांगत मात्र खऱ्या अर्थानं रजनी मधली पहिली बैली रजनी जिंकणारा रनरअप राहिलेला हा संघ महेश पोटसेलकर, सचिनजी गरज साहेबांचा हा संघ, आदित्य भगत यांचा हा संघ, कौशल याचा बहारदार खेळ नेहमीच राहिलाय. संपूर्ण संघाचा विशेष कौतुक केलं जाईल. राहिला या स्पर्धेमध्ये रनरअप क्रमांक 2 चा मानकरी महेश पोटसेलकर. अभिनंदन यम भाई आणि अभिनंदन टीम. आदित्य भगत तुमचं विशेष कौतुक, संपूर्ण टीमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. आता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाण्याच्या अगोदर आपण वळूया या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बाईक मालिकावीर या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्याने दर्जेदार कामगिरी केली. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. नो डाऊट अप्रतिम कामगिरी केली, आपल्या संघाला सुपर 5 मध्ये घेऊन गेला आणि अखेर पर्यंत लढत राहिला. तो ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नो डाऊट वन मॅन आर्मी अष्टपैलू सिद्ध करणारा खेळाडू जय माता दी दिगोडे संघाचा आयुष कोळी. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी म्हटलं होतं की जवळपास सगळ्याच सामनावीर आयुष कोळीने कमावलेत. प्रत्येक वेळेला त्याच्यासोबत फोटो काढला माणूस होता, परंतु शेवटच्या क्षणाला कोणी त्या सोबत येत नाहीये. अखेरकार त्याला स्वतःचा कॅमेरा द्यावा लागणार आहे आणि अखेरकार एक मित्र धावत आला. धीरज पांचाल या स्पर्धेमध्ये ज्यांना उत्तम कामगिरी केली त्यांच्या शुभ असते. तर आयुष थांबायचे आपण, दर्जेदार खेळ राहिलाय. ऋषिकेश ओळेकर आपण या, आपण वर या. अभिनंदन, धन्यवाद. शॉर्ट बट स्वीट आपण रिॲक्ट व्हायचंय. अभिनंदन. पहिल्यांदा आयुष तुमचं काय सांगशील यशाबद्दल? प्रथम क्रमांकासाठी केलं होतं आम्ही, कारण प्रथम क्रमांकाला जास्त मान असतो. कारण पहिला नंबर आला तर लोक विचारतात पहिला नंबर कोणी मारला या टुर्नामेंट मध्ये. आणि आमची वाईट मुलं मॅच गेली, जर बॉल टाकून मॅच गेली असती तरी जमला असता. एक्झॅक्टली हे बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण चॅम्पियनच बनायला पाहिजे, परंतु एक उडी कमी पडली असं म्हणता येईल. 2 बॉल्स मध्ये 8 रन्स होत्या, 6 रन्स होत्या सॉरी. एक वाईड, चौकार आणि अंतिम बॉलवर ही वाईड. तो जिवारी फटका लागलाय जरूर, परंतु या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल तुमच्या परफॉर्मन्स विषयी काय सांगशील? परफॉर्मन्स चांगलाच झाला, कारण छोट्या दादा पण अनफिट आहे, नाहीतर आम्ही 100% मॅच जिंकलो असतो. ही पण नाही, हे अगदी खरं आहे. कारण छोट्या बॉलिंग का करत नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कारण पहिल्या सामन्यात मी म्हटलं होतं की तुम्ही जवळपास तुमच्या दाराच्या वेशीपर्यंत गेला होतात. हसणारे चेहरे इकडे आहेत
31,000ची बक्षीस लगावली गेली. मी हेही सांगितलं निलेश पाटलांचा हात स्वर्गापर्यंत लागला होता, परंतु नंतर जेव्हा त्यांना विचारलं की मयूर दादा हा सामना जिंकेल, मला फुल कॉन्फिडन्स होते सांगितलं. परंतु आयुष्यामध्ये अशाच गोष्टी असतात, जेव्हा तुम्हाला वाटतं की पराभव वाटळ आहे, लढताना तेव्हा जिंकता. त्या जिंकल्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदनी. वेल प्लेड. सामन्याचा या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आयुष कोळी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर मयूरजी घरात आपल्याला विनंती आहे निलेश पाटील आयोजकाकडून की आपण स्टेजवर या प्लीज. मयूर दादा घरात आपण या आणि निलेशजी पाटील दोघांना विनंती की आपण या स्टेजवर. आतापर्यंत 4 वेळा तुम्हाला बोलवून झालंय, त्यामुळे विनंती आहे की प्लीज आपण या. येस या स्क्रीनवर पाहतोय आपण मयूर शेठ घरात्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हा बॅनर. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज 3 षटकं 25 रन्स देत 7 विकेट्स कमावल्या आणि तोच ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. यस नो डाऊट. अंबिका किराणा स्टोर्स कासार वडवली भावे चौधरी. वेल बोल्ड. निवृत्ती पाटीलचे 6 विकेट्स होते, पण 1 विकेट्स मात्र खऱ्या अर्थानं भावे चौधरीने एक्स्ट्रा कमवला आणि निवृत्ती पाटीलची सायकल गमावली. परंतु नो डाऊट वेल प्लेड अँड वेल बोल्ड. भावेश चौधरी या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. रोहित दादांच्या शुभ असते तर अभिनंदन. भावेश या. धावा झाल्या आणि तिथे सगळ्यात जास्त विकेट कमावलेत, त्याबद्दल काय सांगशील? कारण ज्या दिवशी गोलंदाज मार खात होते त्या दिवशी तुम्ही 7 विकेट्स कमावलेत, त्याविषयी काय बोलशील? टीमचा माझ्यावर भरोसा होता, मला 100% द्यायचा होता, मी 100% दिला माझा. खूप खूप अभिनंदन तुमचंही आणि विशेष कौतुक की या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय भावेश चौधरी मॅन फ्रॉम कासार वडवली. यानंतर मात्र या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. येस एनीबडी गेस? आवाज सगळीकडनं येईल, प्रत्येकाला वाटतं का आमचाच चांगला खेळलाय, परंतु ज्यानं अप्रतिम खेळ दाखवला नो डाऊट 38 चेंडूमध्ये 81 धावा ज्यानं केल्या, जप लावलाय जरूर. शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना वाघाचं काळीज दाखवत स्विचिट खेळला आणि चौका ठोकत सामना जिंकलाही. नो डाऊट चंद्रकांत मोदी जितवाय जिदे संघाचा निलेश पाटील या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 1 बॉल्सवर 4 धावांची गरज असताना स्विचिट खेळला आणि त्याने मात्र तो कनेक्ट केला, कारण स्विचिटचा फटका हा दुधारी असतो. लगावला तर काळीजा खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटतो, फसल्यावर मात्र फक्त शिबीच मिळते. परंतु जिथे गाली आहे तिथे टाळी सुद्धा आहे. अभिनंदन निलेश पाटील. काही प्रश्न? वय वर्ष 40 आपलं झालंय आणि तरी यात 9 तरुणांच्या अगदी 18-20 मुलं दिसत आहेत. त्यांच्या सोबत खेळताना आपल्या स्वतःला काय कसरत करावी लागते? पहिलं तर मी आयोजनाबद्दल बोलणार आहे. आयोजन तर खूप आहे आणि मला वाटतं सर्व सामने हे 4 षटकांचे झाले, कारण सामने कुठे 4 षटकांचे होत नाहीये. सेकंड राऊंड 3 ओव्हरचा असो, जेव्हा सेमीफायनल मध्ये होते तेव्हा 2-1 ओव्हरचे होते. कारण आभार आहे मी आयोजकांचं. खऱ्या अर्थानं वयाची 40 ओलांडली की आपल्यामधली फ्लेक्झिबिलिटी ऑटोमॅटिक कमी होते. आपल्यामध्ये मन तरुण राहतो, परंतु शरीर सांगतो बाबा थांब. त्याचबरोबर तुमच्या वयामध्ये तुम्ही उत्तम खेळ खेळायत, तिला मात्र शंका नाहीये,
परंतु त्यावेळचे क्रिकेट आणि यावेळच्या क्रिकेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आजकालच्या नवतरुण मुलांना लगेच फेमस व्हायचं आहे, लगेच हिट बनायचं आहे, षटकार आहे तर किंमत आहे असं त्यांचे स्टेटस असतात. आणि त्या मुलांसोबत खेळताना आपला नॅचरल खेळ कायम ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं कसा सुवर्णमध्ये साधता? कारण तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क असं म्हटलं जातं, परंतु म्हातारांशिवाय काहीच नाही हे या मुलांना पटवून देता. तर तरुण आणि तुमचं वय यामध्ये खेळ साधताना हरीश गावण हा तुमचा एक्का असतोच जरूर, परंतु या सगळ्या टीमविषयी काय बोलशील? आमची टीम एकत्र खेळतो. सर्व जे माझे आता हे ज्युनियर आहेत चांगले खेळतात, ते पण सर्व ऐकतात, माझे हरीश ऐकतात. त्याच्यामुळे थोडा चांगल्या यंदाच्या याच्यात आम्ही भरपूर बक्षीस मारल्यात नाईटला. अतिशय उत्तमरित्या तुम्ही सांगितलं की ऐकणं हे गरजेचं असतं आणि तुमचं ते ऐकलं जातं, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि यानंतर एक शेवटचा प्रश्न. आता वय हरेशने सांगितलं, मग तो इशारा होता की आणखी काही माहीत नाही, परंतु कारण आपण जेव्हा ग्रामीण खेळतो त्यावेळेला आजकाल 2 नियम आहेत, एक तर रेग्युलर खेळ नाहीतर 40+ खेळ. याच्या पुढची प्लॅनिंग काय असणार? रेग्युलर खेळणारच की 40+? नाही, मी रेग्युलरच खेळणार आहे, कारण 40+ नाही खेळणार, मी रेग्युलरच खेळणार. कारण जोपर्यंत या टीममध्ये मला चांगला हे देतोय त्यामुळे मी इथंच खेळणार आहे. तुमच्या निर्णयाला सॅल्यूट आहे, कारण खऱ्या अर्थानं याबरोबर खेळणं गरजेचं आहे. 40+ मध्ये जाऊन थोडासा बुजुर्ग होण्यापेक्षा 40+ होऊन सुद्धा तरुणामध्ये खेळणं नेहमी कौतुकास्पद. अभिनंदन. या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, एका बॉलवर 4 धावांची गरज असताना या 40+च्या लिजंडनं स्विच हिट दाखवला आणि ठोकला चौकार. 33 बॉलमध्ये 81 धावा ठोकणारा निलेश पाटील ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. आता मात्र ज्यासाठी खेळ सुरू असतो या स्पर्धेमधला मालिकावीर, स्वप्नातील बाईक कमावण्याचा हा क्षण, होंडा शाईन सचिन शेठ घरत यांच्या वतीनं ही आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. त्या सचिन शेठ घरत यांचं विशेष कौतुक. आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाची ट्रॉफी आणि बाईक या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर ऑडियन्स स्पोर्ट्स कडून बॅट ही दिली जाईल. ट्रॉफी निवृत्ती खारकर साहेब यांच्याकडून ही बॅट, ट्रॉफी आणि त्याचबरोबर होंडा शाईन. या स्पर्धेमधला उत्कृष्ट दर्जेदार बहारदार खेळ करणारा मालिकावीर खेळाडू ठरलाय. 35 बॉलमध्ये ज्यानं ठोकल्या 97 धावा, 3 षटकं, 4 विकेट्स. नो डाऊट अंबिका किराणा स्टोअर्स कासार वडवली. आयुब शेख या स्पर्धेमधला मालिकावीर. 1 साइड ज्यांना आपल्या कर्तृत्वानं ही स्पर्धा गाजवली, यांची ही वाईल्ड कार्ड एंट्री. वाईल्ड कार्डचा जमाना आला, अचानक एंट्री घ्यायच्या. अभिनंदन आयुब. अभिनंदन. तर असेच बसून राहा, इथून प्रश्न घेऊ. अयुब शेख तुमचं विशेष अभिनंदन. कारण खऱ्या अर्थानं तुमचं पहिल्यांदा यासाठी कौतुक आहे की तुम्हालाही वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. इनडायरेक्टली तुम्ही आम्हाला सपोर्टच केला, त्याबद्दल पहिल्यांदाच थँक्यू सो मच. दूरवरचा प्रवास आहे, दूरवरचा प्रवास करून पुन्हा येत मैदानावरती त्याच प्रकारचा परफॉर्मन्स करणं नेमकं कसं जमतं? कारण की आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे. आणि आमचा विचार हा नाही चाललेला, पण नंतर बोलले, कारण माझी ही मॅच होती इथे कपिल पाटीलची तर मॅच होती ओपनची, तर मलाही गावातल्या प्लेअरचा फोन आला आमच्या कमिटी म्हणजे मॅनेजरचा,
तो बोला आपली एंट्री झाली आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. मी बोललो ठीक आहे जाऊ मग, काय ओपन मी कधीतरी अजून नेक्स्ट टाईम खेळू शकतो बोलू, पण गावासाठी उद्या मॅच आहे तर जाऊ नक्की. तर त्यानंतर मेहनत तर आणि पोरं आमची सर्व, तरी आमचे 2 बॉलर आले नव्हते, आजही नाही आणि कालही नव्हते, तरी जे प्लेयर आहेत आमचे 100% देऊन खेळत होते आणि त्यासाठी आम्ही जिंकलो. तुमचा त्याग तुम्हाला मोठा बनवतो. त्याग नेमकं काय केलं? ओपन मध्ये खेळायला जायचं होतं, परंतु प्राधान्य पहिल्यांदा गावाला दिलं. मी नेहमी सगळ्यांना सांगेन, एक गोष्ट नमूद करू इच्छितो, तुम्ही आयुष्यामध्ये कितीही मोठे व्हा, तुम्हाला तुमची टीमच सांभाळते. तुमची टीम तुम्हाला मोठी बनवते आणि मग तुम्ही तुमच्या टीमला खोटी ठरवत बाहेरच्या टुर्नामेंट खेळता आणि मग आपल्या टीम मात्र खऱ्या अर्थाने मागे पडतात, हे आम्ही पाहिलंय. परंतु ज्या वेळेला तुम्ही बाहेरच्या टीममध्ये जाऊन फ्लॉप व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला तुम्हाला तुमचा आधार बनणारी ही तुमचीच टीम असते आणि तू चॉईस केली ओपनपेक्षा तुमच्या स्वतःची टीम, त्याबद्दल तुझा विशेष कौतुक राहील. तुझ्या स्वप्नातली ही कितवी बाईक आहे? ही 17वी बाईक आहे. याच्यावरून या खेळाडूची तुम्हाला मेरिट कळतं. आयुष्यातली 17वी बाईक. 17 बाईकवर कोणाकोणाला बसवलंस? बसवलं तर नाही साहेब, म्हणजे घरच्यांना, कारण की बाईक झाल्यावर कधी घरी नेतच होतो, बाकी वाईफ आहे ते सर्वजण येऊन आधी फोटो काढतात आणि आता तर काय पोरगा आहे, जर पोरगा नक्कीच उद्या येऊन बसेल आणि त्याला राऊंड मारतो नक्की. बाप एवढं सुंदर काम करतोय बोलल्यावर पोराला तर आनंद होणारच. एक आणखीन प्रश्न, ही धावपट्टी पाहिली, आज 5वा दिवस आहे, 5व्या दिवसामध्ये सुद्धा या धावपट्टीवर खड्डा नाही आहे. उजेड आपण पाहिला, सुंदर खेळ राहिला. या मैदानाविषयी, आयोजनाविषयी काय बोलशील? नाही, पनवेलमध्ये कधी कुठेही जाऊ आयोजन चांगलाच असतो आणि विकेटही चांगली असते ना, पण थोडी लाईट कुठं नसते जास्त, कारण इथे लाईट एवढी चांगली लाईट आहे आणि किती अशी म्हणजे फ्लॅग आला तरी काय नाही, पण आम्हाला बॉल एकदम असं पिचिंग दिसत होता, कुठेही बॉल असं म्हणजे बॅड लाईट नाही काय नाही, एकदम मस्त लाईट आहे आणि खेळायला मजा. आणि पुढच्या वर्षी जर असेल तर नक्की आम्ही इथे एंट्री करू. एक शेवटचा प्रश्न, एक बाईक कमावली की आमचे महिनाभर स्टेटस राहतात, 2 बाईक कमावण्यावर आम्ही थोडेसे हळूहळू वर चढायला लागतो आणि 5 बाईक कमावल्या की आम्ही हवेच्या वर चालतो. 17 बाईक तू तुझ्या आयुष्यामध्ये कमावल्या, त्याच्यावरून तुझ्या खेळाचा मेरिट, तुझ्या खेळाचा क्लास समजतो. 17 बाईक कमावल्यानंतर विजय संपादन केल्यावर सुद्धा विजयाचा उन्माद न बाळगता प्रामाणिकपणे गावासाठी खेळतोस. एकदा या संपूर्ण क्रिकेट जगतातील 9 तरुणांना किंवा तुमच्यासोबत खेळणाऱ्या खेळाडूंना तू काय संदेश देशील? क्रिकेटला एक क्रिकेटशी तुम्ही रॉयल राहणार ना, तर क्रिकेट आपल्याबरोबर रॉयल राहणार. आणि एकही आहे क्रिकेट आज असं नाही की असं आजकालचा क्रिकेट चेंज झाला आहे, नाही तर कोण काही वेळा मी प्रॅक्टिस नाही केली तर उद्या बॅटिंग करू शकतो, बॉलिंग करू शकतो, पण आजकालचा क्रिकेट तसा नाही. सर्व बॉलरही चांगले असतात आणि बॅट्समनही चांगले असतात, तर प्रॅक्टिस गरजेचं आहे. आणि आजकालचे यंगस्टर बरोबर तर आज 1-2 सिक्स मारला तर उद्या रील टाकतात, ते काय नाही, रील्स आपली दुसऱ्याने टाकायला पाहिजे, आपण नाही टाकायला पाहिजे. त्यांना हेच सांगेल फक्त, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तुम्हाला बनवतं आणि खऱ्या अर्थानं स्वतः मी किती मोठा आहे यापेक्षा दुसऱ्याने सांगितलं पाहिजे की तू किती मोठा आहेस, त्यावरून तुमची योग्यता सिद्ध होती आहे. खूप खूप अभिनंदन आयुब शेख, वेल पेल्ड. आपला 2 इनिंग्स आपली राहिली आणि आपण या स्पर्धेमध्ये ठरलात मालिकावीर. जोरदार टाळ्या होत आहे एकदा सगळ्यांसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि या मालिकावीर आयुब शेख साठी अभिनंदन. लगेचच विनंती करतो, या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ नो डाऊट अंबिका किराणा स्टोर्स कासार वडवली. रोख रक्कम 1 लाख रुपये, भव्य चषक यायचं. आपण संपूर्ण टीम अंबिका किराणा स्टोर्स कासार वडवली चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चॅम्पियन
उल्वा नोड मधल्या भव्य दिव्य स्पर्धेचे साक्षीदार बनताय. तुमच्या खऱ्या अर्थानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करत आपल्या खेळानं सगळ्यांना आनंद उपभोगू दिला. तो संघ ठरलाय अंबिका किराणा स्टोअर्स कासारे वडवली या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. अभिनंदन टीम कासारे वडवली. कॅप्टन स्पीच गोपाल. तर कॅप्टनचा स्पीच घेणं तर गरजेचं आहे. यावर तुम्ही गोपाल.